म्हणजे दुसरं. ओके. या व्हिडिओचा पर्पज फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे. कुठल्याही ट्रेडिंग टिप्स किंवा ट्रेडिंग रिकमेंडेशन ते दिलं गेलेलं नाहीये. रिमेंबर, पॉइंट टू बी रिमेंबर. सो बेसिकली प्रत्येकाला स्टॉक मार्केटमध्ये काही ना काहीतरी गोष्टी करायच्या असतात. कुणाला करणंच इन्कम करायचं असतं, कुणाला काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या प्रूव्ह करायच्या असतात. प्रत्येकाच हे असतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स, वेगवेगळे टूल्स जे आहेत ते अवेलेबल आहे. त्या टूल्सचा उपयोग करणं पण गरजेचं असतं. मग ते टूल्स, बाकीच्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये बेसिक गोष्ट जी आहे ती इक्विटी ट्रेडिंग आहे. इक्विटी ट्रेडिंग म्हणजे कुठल्याही कंपनीचा जो शेअर जो आहे तो शेअर्स तुम्ही तिथे घेताय, खरेदी करताय आणि जोपर्यंत तो वरती जात नाहीये तोपर्यंत त्याला विक्री करत नाही तुम्ही. याच्याऐवजी थोडासा रिस्की मॉड्यूल असतो ह्या इक्विटी म्हणजे ह्या स्पॉट मार्केटवरती अवेलेबल अवलंबून असणारा, तो म्हणजे एक असतो ऑप्शन्स आणि दुसरा असतो फ्युचर्स, का ज्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे. आता याच्यामध्ये रिस्क, ह्या गोष्टीचा अर्थ काय, की जर इक्विटी शेअर घ्यायचा तर तुम्ही तो एक शेअर खरेदी करू शकता, अगदी 10 खरेदी करू शकता. मग खरेदी करताना तुम्हाला समजा एखाद्या XYZ शेअरची किंमत आहे 135 रुपये, तर एक खरेदी केला तर 135, 10 खरेदी केलं तर 1350 रुपये तुम्हाला खर्च तिथे येणार आहे. आणि जसं जसं तो वरती जाईल किंवा खाली येईल त्या हिशोबाने तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो दिसेल. परंतु जेव्हा ऑप्शनचा विषय ज्यावेळेस येतो त्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला ते लॉट साईजमध्येच खरेदी विक्री करू शकता. म्हणजे तेवढी लॉट साईजमध्येच घ्यावं लागतं. जसं इथं तुम्ही एक खरेदी करू शकत होता, 10 खरेदी करू शकत होतात, इथं नाही. इथं समजा काहींचा 125चा लॉट असू शकतो, काहींचा अगदी 275चा लॉट असू शकतो, काहींचा 300चा पण असू शकतो. त्याच्यानुसार व्हॅरी होतं आणि खरेदी करताना मग त्याचं जर प्रीमियम, ह्या लॉटचं जर प्रीमियम समजा 14 रुपये चाललेलं आहे, मल्टिप्लाइड बाय लॉट साईज, तेवढं हिशोब जो आहे तुम्हाला तेवढी इन्व्हेस्टमेंट जी ती करावं लागेल. म्हणजे काय, जर तुमचा तो इक्विटीचा जो शेअर जो आहे तो वाढला किंवा घटला त्यानुसार तुम्हाला तिथं प्रॉफिट किंवा लॉस जो आहे, ज्याला मी इथं P&L म्हणतोय, तो तुम्हाला तिथं बघताना दिसू शकतो. हे ऑप्शन्स आणि फ्युचरसाठी होतं. आता हे ऑप्शन्स आणि फ्युचर आणखीन छोट्याशा बेसिक गोष्टींनी फरक काय आहे त्याचा, ते व्यवस्थितरित्या आपण इथे समजून घेऊयात. म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं आयडिया जी आहे ती ह्या फ्युचर्स आणि ऑप्शनची आणखी व्यवस्थितरित्या येऊन जाईल. तर महत्वाचा मुद्दा काय आहे, की हा जो स्पॉट आहे, हा स्पॉट जर वरती जातोय तर सरळ सरळ सिंपल भाषेमध्ये म्हटलं जातं की बाबा सीई म्हणजेच कॉल बाय करणे, हे एक आपल्याला जनरल प्रत्येक ठिकाणी शिकवलं जातं. हा जर स्पॉट खाली जर चाललाय अशा पद्धतीने खाली जर जाऊ राहिला तर त्यामध्ये पी खरेदी करणे असं म्हटलं जातं. म्हणजेच पुट खरेदी करणे असं म्हटलं जातं. तर बेसिक गोष्ट आहे. परंतु हा कॉल किंवा पी जर खरेदी केला तर हे दोघं जे आहेत हे ऑप्शन्स मधले ऑप्शनचे पार्ट आहेत. जर मार्केट बुलिश आहे तर त्याच्यानुसार तिथं आपल्याला मूव्ह होताना दिसेल. आणि हे जे खरेदी विक्री केलं जातं एका क्वांटिटीमध्ये नाही होत, ते लॉट साईज मध्ये खरेदी विक्री होती त्याची. लॉट साईज मग जसं, जर बेसिक गोष्ट जर झाली तर बँक निफ्टी सारखं जर असेल तर बँक निफ्टीमध्ये आता आपल्याला माहिती आहे 35चं लॉट साईज आहे. जर निफ्टी असेल तर निफ्टीचा आता चेंज झाला आहे गेस, आता 65 झालाय. आणि जर सेन्सेक्स असेल तर सेन्सेक्स मध्ये 20ची लॉट साईज आहे. म्हणजे तुम्हाला त्या लॉट साईज मध्ये जो आहे त्याला खरेदी विक्री करावं लागणं गरजेचं आहे. तर ढोबळ मानाने एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आहे, जर तुमचा स्पॉट वरती जाऊ राहिलाय तर त्या केसमध्ये कॉल खरेदी केलं जातं. जर तुमचा स्पॉट खाली जाऊ राहिला त्या केसमध्ये पुट खरेदी केलं जातं. पण तुमचा स्पॉट वरती 25 पॉईंट जातोय आणि खाली 25 पॉईंट जातोय त्या केसमध्ये ना कॉलवाल्याला पैसा होतो ना पुटवाल्याला पैसा होतो. आणि ही गोष्ट ज्याला समजते ट्रेडिंगमध्ये, तो व्यक्ती जो आहे तो इथं मार्केटमध्ये टिकतो. ज्याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने जो आहे ना तो मॅनेज तो करतो. त्याला लक्षात येतं की मार्केटची रेंज नेमकं काय आहे आणि त्यानुसार तो मार्केटमध्ये व्यवस्थितरित्या फोकस आउट करताना आपल्याला तिथे दिसून येतो. तर एक ठराविक छोटीशी गोष्ट तुम्हाला इथे लक्षात आलं असेल, मार्केट जर रेंजच्या बाहेर जर निघू राहिलं तर तो कॉलचं साईड आहे. आणि जर मार्केट खाली जर येणार आहे तर पुढचं साईड आहे. सब्जेक्टेड टू तो स्पॉट आहे. फक्त 25 पॉईंटनी वाढण्यापेक्षा 125 पॉईंटनी वाढला पाहिजे तो स्पॉट. फक्त 25 पॉईंटनी घटण्यापेक्षा तो कमीत कमी 125 पॉईंटनी घटला गेला पाहिजे. तर तिथून आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी, संधी जी आहे ती आपल्याला क्रिएट होताना तिथं दिसू शकते. आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपण वेळोवेळी तिथं लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. त्यातली त्यात आपली रिस्क किती आहे त्याकडे लक्ष ठेवत जावा. त्याच्याकडनं तुम्हाला आयडिया जी आहे ती येऊन जाईल. तर एकदम छोट्या उदाहरणाद्वारे मी प्रश्न सांगतो, की समजा निफ्टी आता 25,000ला आहे. 25,000पाशी पाठीमागील
4 ते 5 दिवसापासून निफ्टी आपल्याला ट्रेड करताना दिसतोय आणि आपल्याला असं वाटतंय की बाबा इथं निफ्टी जो आहे एका ए ट्रेडरला वाटतोय निफ्टी जो आहे तो 25,175ला जाणार आहे आणि त्याच वेळेस एक बी ट्रेडर असतो त्याला वाटतं हा निफ्टी जो आहे तो 24,750 कडे जाणार आहे. तर हे दोन व्ह्यू झाले, दोन केसेस झाले की एका केसमध्ये याला वाटतंय ए वाल्याला हा वरती जाणार आहे आणि बी वाल्याला जातंय वाटतंय की बाबा हा खाली जाणार आहे. एक सिंपल सी गोष्ट आहे याच्यामध्ये. मग अशा केसमध्ये हा ए वाला काय करतो 25,175ला जाणार आहे 25,000च्या याला स्पॉट म्हणतो किंवा इंडेक्स याला इंडेक्स असं नाव दिलं जातं इथे. तर हा 25,000 वरनं 25,175ला जाणार आहे म्हणजे 175 पॉईंटनी वाढणार आहे. मग हा ए ट्रेडर काय करतो तो 25,050चा जो सीई जो आहे तो कॉल खरेदी करतो. त्यावेळेस तो सीई चाललेला असतो ज्यावेळेस तो 25,000ला त्या कन्सिडर करा 75 रुपयाच्या आसपास चाललेला आहे आणि त्याची लॉट साईज आता नवीन नियमानुसार 65ची आहे. म्हणजे तेवढी तो इन्व्हेस्टमेंट जो आहे तो त्याच्यामध्ये करतो. मग जर त्याच्या फेवरमध्ये गेलं तर प्रत्येक रुपयाला त्याला 75 रुपयाचं प्रॉफिट राहणार आहे आणि जर प्रत्येक त्याच्या खरेदी किमतीपेक्षा 75 रुपयावरती खरेदी केलंय ख म्हणतो इथं आणि याला लॉट साईज एस म्हणतो. तर त्यानुसार त्याचा प्रॉफिट आणि लॉस जो आहे तो आपल्याला होताना दिसेल. जर हा 25,000 वरनं समजा 24,750 जाणार आहे तर हा बी ट्रेडर काय करतो 25,900चा पुट जो आहे तो खरेदी करण्याचा प्रयत्न करतो का ज्याचा प्रीमियम त्यावेळेस चाललेला असतो 105 रुपये. मग त्यावेळेस त्याची इन्व्हेस्टमेंट काय होते 105 गुणिले 75 ही टोटल त्याची इन्व्हेस्टमेंट होते. म्हणजे मार्केट ज्यावेळेस वर किंवा खाली जाईल त्यानुसार त्याचा प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो आपल्याला होताना तिथं दिसणार. मग याच्यामध्ये आयदर हा विनर असेल किंवा हा विनर असेल किंवा आयदर मार्केट एकदम चांगल्या पद्धतीने वर गेलं किंवा एकदम चांगल्या पद्धतीने खाली जर आलं तर वर गेल्याच्या केसमध्ये इथं ए विनर असणार आहे आणि जर खाली जर येऊ राहिलं तर त्या केसमध्ये बी विनर असणार आहे. पण हेच जर मार्केट वरच्या बाजूला फक्त 25 पॉईंट वरती जात आहे आणि खालच्या बाजूला फक्त 25 पॉईंट वरती जात आहे तर हे जो ए कार्यकर्ता आहे ज्याने 25,050चा कॉल खरेदी केलेला आहे किंवा हा जो बी कार्यकर्ता आहे ज्याने 25,900चा पुट खरेदी केलेला आहे या दोघांचेही पैसे तिथं बनणार नाहीये. म्हणजे दोघं पण पैसे काय करणार आहेत दोघांचे पैसे तिथे जाणार आहेत. पैसे तिथं लॉस होणार आहे आणि त्याचा जो लॉस जो असणार आहे त्याचा जो तोटा ह्या दोघांचा जो तोटा जो असणार आहे तो तोटा कुणासाठी असणार आहे तो ते आपण इथे समजून घेऊयात. तर मग हा तोटा कोणाचा असणार आहे सिम्पली तर जर ती कॉल साईड आपण कन्सिडर केली होती तर कॉल साईडमध्ये एक खरेदी प्लेयर आहे आणि एक विक्रीवाला आहे. एक छोट्या छोट्या बेसिक गोष्टी तुम्हाला मी सांगतोय तुम्ही ऑलरेडी शिकलेला असताल भरपूर काही युट्यूबवरती मटेरियल आहे. पण परत एकदा सांगतोय जो मला कॉन्टेक्स्ट तुम्हाला सांगायचा इंटरनेट ट्रेडिंग मध्ये काय आहे करायचं. सिमिलरली इथं सुद्धा एक खरेदीवाला आहे आणि सिमिलरली एक विक्रीवाला आहे. तर तीन प्रकारच्या गोष्टी आपल्याला होताना दिसू शकतात. एक तर स्पॉट स्पॉट जर मार्केट जर वरती जाऊ राहिलं वरती जाऊ राहिलं तर ऑब्विसली कॉलच्या खरेदीवाल्याचा प्रॉफिट आहे आणि विक्रीवाल्याचा तोटा आहे. सिमिलरली जर स्पॉट पुटवाल्याच्या केसमध्ये खाली खाली जर जाऊ राहिलं तर त्यामध्ये खरेदीवाल्याचा प्रॉफिट आहे विक्रीवाल्याचा लॉस आहे. पण जर हा स्पॉट आहे तिथंच राहिला वर 25 पॉईंट खाली 25 पॉईंट वर 50 पॉईंट खाली 25 पॉईंट त्या केसमध्ये खरेदीवाला जो आहे तो लॉस मध्ये जाणार आहे. खरेदीवाला काय करणार आहे लॉस करणार आहे आणि विक्रीवाला जो आहे तो प्रॉफिट करणार आहे तिथं. ज्याने कोणी याला कॉल विक्री केलेला आहे तो काय करणार आहे प्रॉफिट करणार आहे. सिम्पल. सिमिलरली हा स्पॉट आहे तिथंच राहिला पुढच्या केसमध्ये पण तिथं पण सेम सिच्युएशन राहील. खरेदीवाला काय करणार आहे तिथं यल लिहितो लॉस करणार आहे आणि विक्रीवाला जो आहे तो त्याच्यामध्ये काय करणार आहे प्रॉफिट करणार आहे. ही एक गोष्ट लक्षात राहून द्या सिंपल. तर तुम्ही प्रॉफिटेबल किंवा प्रॉफिटेबल होण्याकरता तुम्ही ज्या स्पॉटवरती ज्या इंडेक्सेस वरती आता एक तर तो लई वरती गेला पाहिजे किंवा लई खाली येणं गरजेचं आहे. जर तसं होत नाहीये तर तुमचे लॉसेसचे चान्सेस जे आहे ते आपल्याला होताना दिसू शकतात. म्हणून ही गोष्ट लक्षात राहून द्या. आता तीन प्रकारच्या गोष्टी आहेत. तर ऑप्शन्समध्ये मी परत एकदा सांगतो ऑप्शन्समध्ये दोन साईड आहेत. एक वरती जाणार असेल तर कॉल साईड एक खाली जाणार असेल तर पुट साईड. बरोबर आहे. मग याच्यामध्ये दोन पार्ट आहेत एक बायर आहे आणि एक सेलर आहे. सिमिलरली पुटमध्ये सुद्धा काय बायर आहे आणि सेलर आहे. तर थोडक्यात एक एक्झाम्पल मी सांगतो 25,000चा
निफ्टी आहे, जो की ज्याला मी स्पॉट म्हणतोय. स्पॉट का बरं अंडरलिंग येतो? समजा तिथं काय झालं, 25,000चा सीई जो आहे एखाद्या ए व्यक्तीने घेतलाय, त्याने घेतले 10 लॉट. बरोबर, 10 लॉट घेतले ऍट द प्रीमियम ₹120 त्यांनी घेतलं. बरोबर. आणि काय झालं, त्या पर्टिक्युलर दिवशी निफ्टीचा जो स्पॉट आहे 25,000 वरनं 25,175 रुपयाला गेला. म्हणजे जवळजवळ किती पॉईंटने वाढला? कोण सांगेल? किती पॉईंटने वाढला प्लीज सांगा. म्हणजे इंटरॅक्टिव्ह जर केलं तर आपल्याला बेस्ट राहील एकदम. 175. 175 पॉईंटने वाढला. मग हे जे प्रीमियम त्यांनी ज्यावेळेस स्पॉट 25,000ला होता त्यावेळेस ते 120ला होता. आता न्यू स्पॉट जो झाला, तो न्यू स्पॉट झाला ₹275. मग त्याचा प्रॉफिट किती झाला इथे? 150 पॉईंटचा त्याचा प्रॉफिट झाला पर लॉट. इंटू 10 लॉट्स होते म्हणजे किती? 750. बरोबर आहे, तो त्याचा प्रॉफिट राहणार आहे. पण इथं एक गोष्ट लक्षात राहून द्या, ज्यावेळेस तुमचा स्पॉट जो आहे तो वाढू राहिलाय त्यावेळेस तुमचं प्रीमियम पण वाढतंय. काय होतंय? प्रीमियम तुमचं या केसमध्ये ₹120 कितीला गेलं? ₹275 गेलंय, म्हणजे हे वाढलंय. आणि त्याच वेळेस हे जे 10 लॉट याने खरेदी केलं होतं, असाच एक बी व्यक्ती येईल, तो 2 लॉट घेईल. एक सी व्यक्ती येईल, तो 4 लॉट घेईल. म्हणजे ओपन इंटरेस्ट सुरुवातीला जे 10 होतं ते एंड ऑफ द डे आपल्याला दिसलं 80 लॉट्सला जाताना. म्हणजे ते ओपन इंटरेस्ट वाढलं. जर तुमचं प्रीमियम वाढलंय आणि त्याचबरोबर तुमचा ओपन इंटरेस्ट सुरुवातीचे 10 लॉटचे डायरेक्टली ते 80 लॉट जर झाले, तर मग याच्यामध्ये एक सिच्युएशन येते. याच्यात सिच्युएशन काय येते की ह्या कॉलमध्ये जी किंमत जी होती, काय होती किंमत, ही किती रुपयाला होती वरच्या एक्झाम्पल मध्ये? 120 रुपयांना होती आणि ती एंड ऑफ द डे ला 175 रुपयाला गेली. म्हणजे ती वाढली. सिमिलरली ओपन इंटरेस्ट जो होता सकाळी फक्त 10 लॉटचा होता, 10 लोकांनी त्याचे कॉन्ट्रॅक्ट खरेदी केले होते आणि तो एंड ऑफ द डे 3.5ला 80 लॉटचा आला, ते सुद्धा वाढलं. म्हणजेच काय, तुमची किंमत काय झाली? वाढली आहे. एक सोप्या पद्धतीने किंमत वाढली आणि तुमचा OI ओपन इंटरेस्ट सुद्धा वाढलाय. तर ह्या सिच्युएशनला म्हणलं जातं लॉंग बिल्टअप. काय म्हणलं जातं? लॉंग बिल्टअप. म्हणजे काय की स्पॉटमध्ये किंवा अंडरलिंग मध्ये त्यांना असं वाटतंय तो स्पॉट जो आहे तो काय होणार आहे, वर जाणार आहे. त्या केसमध्ये किंमत वाढली आहे, त्याचबरोबर ओपन इंटरेस्ट सुद्धा वाढलाय. मग त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो? लॉंग बिल्टअप. हे समजलंय का सर्वांना? येस नो प्लीज चॅट बॉक्स मध्ये पटापटा मेसेज करा. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पटापटा मेसेज करा. किंमत वाढली आहे, त्याचबरोबर ओपन इंटरेस्ट पण वाढलाय, म्हणजेच लॉंग बिल्टअप झालाय. बरोबर. आता दुसरा जो सिंपलचा गोष्ट आहे, याच्यामध्ये काय होईल? समजा हा स्पॉट काय झाला बरं, खाली आला. कॉलच्या बाबतीत आपण विचार करतोय, मग किंमत काय होईल? किंमत वाढेल की घटेल? घटली आहे. आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो जो वाढला होता, इथं काय होईल? घटला. म्हणजे काय आलं? लॉंग अनवाइंड झालं. म्हणजे जी सुरुवातीला मार्केट त्यांना बुलिश वाटत होतं त्या केसमध्ये किंमत प्रीमियम पण वाढत होतं. ही किंमत म्हणजे प्रीमियम पण वाढत होतं त्या पर्टिक्युलर स्ट्राईकचं. आणि ओपन इंटरेस्ट पण वाढत होता, जो की 10 वरनं 80 वरती गेला. किंमत 120 वरनं 275 गेली. मग आपल्याला स्पॉट पण वरती जाताना दिसला. आणि त्याच वेळेस ती पर्टिक्युलर स्ट्राईक जी होती 25,000ची, त्याचा ह्या अशा गोष्टी दिसला तर लॉंग बिल्डअप झाला. पण दुसऱ्या दिवशी स्पॉट जो आहे तो खाली आलाय, त्यामुळे किंमत घटली, ओपन इंटरेस्ट घटला. तर या सिच्युएशनला म्हणलं जातं लॉंग अनवाइंड. हे समजलं का? दोन सिच्युएशन. आता याचे एक्झाम्पल आपण बघूयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात येईल. इथं मी आलोय
याच्या चार्ट वरती टर्मिनल वरती आलोय. त्या टर्मिनल वर तुम्हाला इथं लक्ष देऊन जाईल. निफ्टीचा मला चार्ट ओपन करायचा आहे. चार्ट ओपन होईल. तर मी तर ह्या चार्ट मध्ये आलोय आणि त्यातली त्यात 4 तासाचा चार्ट मी इथं बघतोय. तर ह्या 4 तासाचा जर चार्ट, जर टाइम फ्रेमचा चार्ट बघितला तर काय लक्षात येतंय? इथे एक टॉप होता आणि इथे एक दुसरा टॉप झाला, एक डबल टॉप झाला, जो की प्राइस ऍक्शन मधला सिम्पलची गोष्ट आहे. बरोबर. पण इथं लक्षात द्या, 14 ऑक्टोबरला निफ्टी कितीला होतं? 25,088 ला होतं. तिथून ते 26 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर पर्यंत किती गेलं? 26,000 ला गेलं. म्हणजे इथं काय झालं? किंमत वाढली आहे. आता इथं सिच्युएशन बघा, तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. सिच्युएशन एकदम सिंपल आहे. ह्या पर्टिक्युलर दिवशी स्पॉट जो होता तो 25,100 ला होता 15 ऑक्टोबरला, आणि 21 ऑक्टोबरला तो झाला 26,100. हा काय आहे? निफ्टीचा स्पॉट आहे. स्पॉट बघणं गरजेचं आहे, त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येते. मग इथं काय झालं? किंमत काय झाली? सिंपल वाढली आहे. मग जेव्हा आपल्याला कळतं किंमत वाढली, त्यावेळेस हा जो 25,100चा जो कॉल जो होता, 25,100चा जो सीई जो होता, तो काय झाला असेल या 5-6 दिवसात? 15 ऑक्टोबर पासून या 21 ऑक्टोबरच्या दिवसापर्यंत जर स्पॉट वाढलाय, तर हा जो 25,100चा जो कॉल आहे, त्यावेळेस काय झाला असेल? कोण सांगेल? वाढला असेल का घटला असेल? वाढला असेल की खाली वाढला. घटला? वाढला तो. मग त्याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या. त्याची किंमत तर वाढली आहे, त्याचबरोबर आणखी काय झालं असणार? ओपन इंटरेस्ट सुद्धा आयदर वाढला असेल किंवा घटला असेल. तर मग आता याचा आपण चार्ट वरती बघूयात नेमकं तिथं काय झालं. याला मी डुप्लिकेट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय सिच्युएशन घेतली आपण? 14 ऑक्टोबरला निफ्टी 25,079 ला होता, तिथून तो 21 ऑक्टोबरला 26,000च्या आसपास गेला. इथं चार्ट जो आहे तो ओपन होतोय. तर इथं मी आलो, इथं मी टाईप केलं निफ्टी 25,100 सी. ओके. आता नोव्हेंबर डिसेंबरचे दिसतील. 4 नोव्हेंबरचा आपण डेटा बघू. बरोबर. आता 4 तासाच्या टाइम फ्रेमचा बघा, इथं 14 तारीख आहे. 14 तारखेला त्याची किंमत काय होती? 300 रुपये होती. आणि 21 तारखेला त्याची किंमत किती झाली? 1100 रुपये. म्हणजे 300 रुपयावरनं 1100ला गेली. म्हणजे इथं काय आलं? ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. प्लस इथं हा व्हॉल्यूमचा बार, व्हॉल्यूमचा पिलर सुद्धा पाठीमागं कुठंच नाहीये, तिथं सगळ्यात जास्त व्हॉल्यूम आपल्याला क्रिएट होतं तिथं दिसते. ओके. व्हॉल्यूमचं असं कन्फर्मेशन पण असतं, पण तो पुढचा पार्ट आहे. आपल्याला आता सध्या फक्त ओपन इंटरेस्ट बघायचं. इथं इंडिकेटर्स मध्ये यायचं आणि तिथं इंडिकेटर्स मध्ये या, नाही तर टाईप करा ओपन इंटरेस्ट. ओके. ओपन इंटरेस्ट. आता ऑब्झर्व करा, हे महत्वाचं रोल आहे. तुम्हाला इंट्राडे मध्ये जर प्रॉफिटेबल जर व्हायचंय, त्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर कोण सांगेल मला? आता व्हर्टिकल लाईन काढतो ह्या पर्टिक्युलर दिवसाची. अल्ट व्ही, अल्ट व्ही. 300 रुपयाचं प्रीमियम इथं 1100 पर्यंत गेला इथपर्यंत. त्यावेळेस ओपन इंटरेस्ट काय झालं बरं ओव्हरऑल 4 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये? कोण सांगेल? इथं ओपन इंटरेस्ट होता, तिथून थोड्या वेळा करता तो खाली आला, नंतर पुन्हा वाढत गेला. पण ह्या झोनमध्ये ओपन इंटरेस्ट इथं जो होता, इथं बघा किती रिडिंग आहे त्याची? 19,139. इथं मी हॉरिझॉन्टल लाईन काढतो.
22,315 आणि इथं जे झालं 33,000, 22,315 आणि 33,097. त्यावेळेस किंमत काय झाली? कितीला होती? 300 रुपयाला होती, किंमत गेली 1100ला. मग इथं ओपन इंटरेस्ट कितीने वाढला? कितीने वाढला कोण सांगेल? 22,000चा 33,000 झाला. 11,000. 11,000नी तो ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढलाय. मग काय झालं इथे? अंडरलिंग स्पॉट जो आहे तो वर वर चालला होता. सिमिलरली इथं काय झालं? जो प्रीमियम जो होता त्याची जी किंमत जी होती ती काय झाली? वाढली की नाही? वाढले. सेम वे इथं ठराविक काळाकरता खाली ओपन इंटरेस्ट घटला, नंतर परत काय झाला? वाढला. आहे की नाही? म्हणजे ही जी पहिली सिच्युएशन जी होती ती वाढली. बरोबर आहे. आपण जर पहिला प्रकार बघितला होता कॉलमध्ये, तिथं काय आलं? स्पॉट वरती जाताना दिसला. सिमिलरली या दोन गोष्टी आपल्याला तिथं लक्षात आल्या. आता इथं चेक करा. तो ओपन इंटरेस्ट जो आहे इथं एक हाय झाला, त्याच्यानंतर पुन्हा करेक्शनला आला, पुन्हा हायच्या बाजूला गेला आणि ओपन इंटरेस्ट सुद्धा वाढत होता. पण ठराविक काळानंतर तो ओपन इंटरेस्टचा एक टॉप झाला. इथं बघा. आणि ओपन इंटरेस्ट घटायला सुरुवात झाली. इथं एक टॉप झाला आणि किंमत घटायला सुरुवात झाली. म्हणजे काय झालं? ज्यांनी कुणी ह्या झोनमध्ये खरेदी केलेलं होतं, ज्यांनी कुणी इथं लॉंग बिल्टअप केलं होतं, आता ते काय करू राहिले? ते ह्या झोनमध्ये काय करतायत? म्हणजे ज्यांनी खरेदी केलं होतं आता इथं काय करू राहिले? ते विक्री करू राहिलेत. मग आपण चुकीच्या डायरेक्शन मध्ये, चुकीच्या दिशेमध्ये का बरं असं करतोय? ही गोष्ट लक्षात आली का? जर फेजच बाईंगचा नाहीये, त्या बाईंग मध्ये आपण सेलिंगचा फेज आहे आणि त्याच्यामध्ये बाईंगचा का प्रयत्न करतोय? आहे का? इज दॅट क्लिअर? येस नो, येस नो प्लीज, येस नो, हॅलो हॅलो, येस नो एव्हरीवन. हो सर. येस सर. येस सर. तर सध्या याच्यामध्ये आपल्याला अजिबात ऑपॉर्च्युनिटी नाहीये खरेदी बिंदे. इथं विक्रीमध्येच ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण काय झालं इथं? जो ओपन इंटरेस्ट शून्यापासून जास्तीत जास्त वाढायला पाहिजे होता, म्हणजे इथं जो सुरुवात झाला होता 11,000 पासून, त्याचा जो टॉप झाला किती झाला? 1,06,000 झाला. मग कॉल साईडमध्ये जरी तुम्ही घुसताय तर तिथं ऑपॉर्च्युनिटी नाहीये तुम्हाला. ओके. डायरेक्शन सगळ्यात महत्वाचा. अंडरलिंग स्पॉटचं काय दिशा, कोणत्या दिशेमध्ये जाणार आहे त्याच्याकडे बघा. निफ्टीचं लगेच एक मोठी बुलिश कॅन्डल करायला लगे युटर्न घेईल? नक्की नाही. थोड्या वेळा करता जाईल तो वरती. तुमचे स्टॉप लॉस जे कोणी लेट कुमार्स आलेले आहेत त्यांचे स्टॉप लॉस हँड करणार, परत तो युटर्न घेणार. मग त्या सिच्युएशनसाठी, त्या परिस्थितीसाठी वाट बघणं गरजेचं आहे. हे समजलं का? लॉंग बिल्टअप झाला, ओपन किंमत वाढली, अंडरलिंग स्पॉट निफ्टी 50 वाढता होता इथून या इथपर्यंत. म्हणून हा ऑप्शनचा जो प्रीमियम आहे 300 रुपयावर 1100ला गेला. त्याच दरम्यान ओपन इंटरेस्ट थोड्या वेळा करता काय आला? खाली आला, खाली खाली आला थोड्या वेळा करता, नंतर पुन्हा युटर्न ट्रॅजेक्टरीमध्ये युटर्न घेऊन त्यांनी वाढायला सुरुवात केली. मग याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस किंमत जी आहे ती अपमूव सुरू करते, पण ओपन इंटरेस्ट थोड्या वेळा करता घटतोय आणि पुन्हा युटर्न घेतोय, म्हणजे एक अपमूव जी आहे ती होताना दिसू राहिली. ती गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजेच काय आहे की हा जो ओपन इंटरेस्ट जो आहे, भले आपला प्रीमियम कॉल वाढू राहिलाय, काय होतोय? वाढतोय. परंतु ओपन इंटरेस्ट ठराविक वेळा करता घटतोय. असं जर सिच्युएशन दिसून राहिलं ना, समजून घ्यायचं पुढील 3 ते 4 दिवस जे आहे ना, तुम्हाला सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे. पुढील 3 ते 4 दिवस सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी तिथं आहे. काय? का जर कॉलचा प्रीमियम वाढलाय त्या पर्टिक्युलर दिवशी, ओपन इंटरेस्ट आपल्याला घटताना दिसतोय पुढील 2 दिवस, तर समजून घ्यायचं पुढील 3 ते 4 दिवस मार्केट जे आहे काय त्या कॉल किंवा पुटच्या प्रीमियम मध्ये जाण्यासाठी तयार आहे. इज दॅट क्लिअर? येस नो, हॅलो हॅलो. येस सर. ओके. सुरुवातीला तो घटताना आपल्याला दिसला पाहिजे आणि हे जे फिनॉमिना जो आहे तो एक सिम्पलचा गोष्ट असतो. म्हणजे काय? जर सांगायचं झालं तर लेट मी शेअर यू द स्क्रीन.
इथं दोन सिच्युएशन मी तुम्हाला सांगितलं का किंमत वाढली, ओपन इंटरेस्ट पण वाढला, लॉंग बिल्टअप झाला. किंमत वाढली, त्या कॉलचा पण किंमत वाढली, स्पॉट पण वाढला, त्याची किंमत वाढली, त्यावेळेस ओपन इंटरेस्ट वाढला म्हणजे लॉंग बिल्टअप झालं, प्रीमियम वाढलं. स्पॉट खाली आला, किंमत घटली, ओपन इंटरेस्ट घटला म्हणजे लॉंग अनवाइंड झालं. पण ज्यावेळेस कुठल्याही मंथच्या सुरुवातीला ओपन इंटरेस्ट ज्यावेळेस क्रिएट होत असतो तो दोन्ही बाजूचा असतो. एक असतो, भले ती कॉल साईड असो किंवा पुट साईड असो, भले तो खरेदीदार असो किंवा विक्रीदार असो, दोन्ही बाजूचे ओपन इंटरेस्ट जे आहे ते आपल्याला बांधताना दिसते. म्हणजे काय, जो ओआय आपण बघत असतो चार्टच्या खाली, तो ओपन इंटरेस्ट आपल्याला अशा पद्धतीने वाढताना दिसतो. परंतु ठराविक वाढ झाल्यानंतर तो खाली जातोय आणि तुम्ही इकडे जो प्राइस किंवा किमतीचा जो चार्ट बघताय तो आपल्याला वाढताना तिथं दिसतोय. म्हणजे त्या दिशेमध्ये मार्केट जे आहे ते जाण्यासाठी तयार आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग सिच्युएशन दुसरी अशी आहे, काय सिच्युएशन अशी आहे की तुमचा जो स्पॉट जो आहे तो वर चाललाय, किंवा तुमचा जो स्पॉट जो आहे तो आहे तिथंच आहे, एक 50 पॉईंट वरती जातो आणि 50 पॉईंट खाली जातो. ही दुसरी सिच्युएशन, दुसरा प्रकार आहे. आणि त्यावेळेस काय होतं, कॉल साईडला काय दिसतं, ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढ होताना दिसतोय, वाढतोय. पण प्रीमियम किंवा किंमत जी आहे त्या कॉलची ती काय होते, कमी होताना दिसते, आपल्याला कमी होते. ओके, सेम वे आहे तिथंच आहे, म्हणजे 50 पॉईंट वर जातो, 50 पॉईंट खाली येतो. सिमिलरली पुट साईडला सुद्धा ओआय ओपन इंटरेस्ट जो आहे काय आहे, वाढ होताना दिसतो. प्रीमियम आहे तिथंच राहतो किंवा काय होतं, कमी होताना दिसतो. कारण तिथं भरपूर काही फॅक्टर्स काम करताना दिसतात. पण सध्या आपल्याला हे समजून घ्यायचं की काय आहे बाबा याच्यामध्ये. जर अशी सिच्युएशन जर तयार होऊ राहिली का जिथं दोन्ही बाजूचा काय होतोय, ओपन इंटरेस्ट वाढतोय आणि प्रीमियम भलेही तो कॉल साईडचा असेल किंवा पुट साईडचा असेल तो आहे तिथंच आहे, किंवा तो किंबहुना घटतोय, घटतोय किंबहुना आहे तिथंच आहे, अशी जर सिच्युएशन तिथं लक्षात जर येते, अशी जर सिच्युएशन जर तिथे येऊ राहिली तर समजून घ्यायचं तिथं डायरेक्शनल लेस मार्केट आहे. काय डायरेक्शनच नाही मार्केटला, जो स्पॉट आहे ना तो वर जाणार नाही, खाली जाणार नाही, दोन्ही बाजूला स्पाइक द्यायचं काम तो करणार. मग याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ओपन इंटरेस्ट घटताना दिसल आणि कॉल किंवा पुटचा प्रीमियम वाढताना दिसल, ही सिच्युएशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस एक ब्लास्टिंग काइंड ऑफ मूव्ह जी ती क्रिएट आपल्याला होताना दिसू शकते. ओके, जर तिथं ओपन इंटरेस्ट वाढतोय म्हणजे इथं काय होतंय, शॉर्ट बिल्टअप होतंय. हे जो फिनॉमिना जो आहे ना याला म्हणलं जातं शॉर्ट बिल्टअप. कॉल साईडला पण सेम गोष्ट होते आणि पुट साईडला पण ती सेम गोष्ट होते. तर त्याला आपण म्हणतो की कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट वाढला, पुट साईडचा ओपन इंटरेस्ट वाढला, प्रीमियम आहे तिथंच आहे किंवा कमी जास्तच होत आहे तिथं, फक्त ओपन इंटरेस्ट वाढतोय, प्रीमियम घटतोय किंवा आहे तिथंच आहे, तर त्याला म्हणतो आपण शॉर्ट बिल्टअप, पहिला फिनॉमिना. आणि दुसऱ्या सिच्युएशन मध्ये काय होतं मग, ज्या वेळेस तो स्पॉट जो आहे ना एकतर वरवरच जायला सुरुवात करतो किंवा तो स्पॉट जो आहे तो खाली खाली जायला सुरुवात करतो. मग जे कोणी शॉर्ट्स अर्लियर केलेले, जर मार्केट वरती जायला सुरुवात जर केलं तर त्यांचा ओपन इंटरेस्ट काय व्हायला सुरुवात होतो, घटायला सुरुवात होतो. जो प्रीमियम जो साईडवेज किंवा निगेटिव्ह होता होता, किंमत किंवा प्रीमियम मी म्हणतो इथं, तो आपल्याला काय दिसेल, वाढताना दिसेल. मग ब्लास्टिंग मूव्ह होईल. सिमिलरली स्पॉट जर खाली जाऊ राहिला, हे कोणाच्या केससाठी, सीईच्या केससाठी ओपन इंटरेस्ट घटू राहिला पण प्रीमियम वाढ राहिला, म्हणजे ती मार्केट त्या दिशेमध्ये आहे. आणि जर मार्केट खाली जाऊ राहिलं त्या केसमध्ये पीई, पीई मध्ये सेम ओआय घटेल आणि प्रीमियम वाढेल. आणि ह्या कॉल आणि पुटच्या दोघांच्या फिनॉमिनलला म्हणलं जातं शॉर्ट कव्हरिंग. जे शॉर्ट त्यांनी जे तयार केलेले जे होते विक्रेत्यांनी, ते आता त्यांचे कव्हर करून राहिले, ते आता विक्रीवरनं ते खरीददार होऊ राहिले आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये एक चांगलं मोमेंटम जे आहे ते क्रिएट होताना आपल्याला दिसतंय. मग हे सिच्युएशन बघायचं, ज्यावेळेस आपल्याला स्पार्क इन द मूव्ह होतं ना त्यावेळेस ओपन इंटरेस्ट घटतोय का आणि प्रीमियम वाढतोय का. सुरुवातीच्या फेजमध्ये प्रीमियम वाढलाय आणि ओपन इंटरेस्ट असा घटलाय आणि नंतर परत वाढायला सुरुवात झालाय, समजून घ्यायचं एक चांगली मूव्ह जी आहे तिथं क्रिएट होणार आहे आणि त्याला आपण फॉलो करायचं. आता हे चार्ट वरती बघूयात.
इथं लक्ष देत आहे का? इथं बघा ओपन इंटरेस्ट वाढत होता प्रीमियम काय एवढा काही खास वाढलेलाच नव्हता आणि अचानक काय झालं ओपन इंटरेस्ट घटला पण प्रीमियम काय झालं बघा इथे वाढला. म्हणजे काय ज्यांनी कोणी इथं विक्री केली होती शॉर्ट बिल्टअप केली होती ते त्यांनी त्यांच्या पोझिशन्स कव्हर करायला सुरुवात केल्या. हे 4 तासामध्ये झालं. हे मी 5 मिनिटामध्ये घेऊन येऊ शकतो. हे बघा इथे ई लिक्विड ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्ष देईल ओपन इंटरेस्ट वाढलाय एक हायच्या आसपास गेलाय आणि नंतर त्यांनी काय केलं नंतर काय केलं त्यांनी ओपन इंटरेस्ट जो आहे तर इथं बघा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढत वाढत गेला आणि लगेच तिथं गॅपअप झालं सोल्ड इंटू झाला तो गॅपअप करून 375चा 434 आणि नंतर राईज होत गेला. बघा लगेच काय आलं ओपन इंटरेस्ट घटला पण प्रीमियम जो आहे तो काय गेला वाढत वाढत गेला. ह्या दिशेला लक्ष द्यायचं त्याच्यावरनं डायरेक्शन जे आहे तुम्हाला जस्ट मिनिट स्क्रीन तुम्हाला पाठवतो. हे बघा इथे स्क्रीन तुम्हाला दिसेल आता. इथं बघा तो जो आहे ना 5 मिनिटात घेऊन गेलो ओपन इंटरेस्ट खाली दिसतोय तर आपल्याला इथे दिसतोय ओपन इंटरेस्ट वाढत होता आणि एका ठिकाणीच तो स्टॅबिलाईज झाला. त्याच्यानंतर इथे एक गॅप झाला तो गॅप सोल्ड इंटू झाला 428चा जवळजवळ 378ला आणि ओपन इंटरेस्ट कमी कमी व्हायला लागला पण प्रीमियम काय झाला वाढायला सुरुवात झाला. मग ह्या गोष्टींना तुम्ही जर फोकस केलं ना इंट्राडे मध्ये मित्रांनो तुमचं बल्ले बल्ले भले ते कॉल आहे किंवा पुट आहे. हे सिच्युएशन कळाली का मित्रांनो? येस नो हॅलो 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 सांगा लवकर. हे कळलं का? येस सर. इथे किंमत वरती गेली ओपन इंटरेस्ट खाली आला. हे जरी तुम्हाला लक्षात आलं किमतीला होऊन द्यायचं जर गॅप तयार होतोय बघा इथे आता मी त्याला झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किंमत किंवा प्राइस ऍक्शनला जे आहे तिचा जो रोल जो आहे तो प्ले करून द्यायचा. म्हणजे काय एखादा गॅपअप झालाय तो गॅपअप होऊन तो वरती हाय बनवतो पुन्हा एकदा त्याच्या 80% किंवा 100% तिथे येतो आणि ज्यावेळेस तो 100%च्या आसपास येतो त्यावेळेस ओपन इंटरेस्टचा कल जो आहे तो बघायचा व्यवस्थितरित्या. इथं घाई नाही करायची गॅपअप झाला आणि चालला इथं करायचं अजिबात नाही. पैसा जर तुम्हाला बनवायचा आहे तर तिथं एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या संधीसाठी वाट बघायची. जिथं तुम्ही स्ट्रॉंगर आहे तिथं प्रयत्न करायचा. इथं संधीचा झोन आहे. ओपन इंटरेस्ट तुम्हाला क्लू देतो एकदम छोटासा स्टॉप लॉस आहे रिस्क आहे त्याच्यात एंट्री करायचं तुमचं काम जे आहे पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ओके मे थँक्यू होऊन जाईल तिथं डायरेक्ट. ओके ही गोष्ट झाली ह्या कॉलसाठी सिंपल. इथं मग गॅपअप झालंय मोठी कॅन्डल उरायली मग मी काय करू मला तर लगेच कमवायचे मला काम आहे असं धंदा नाहीये. याच्यामध्ये सिंपल शांतता ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही व्हायबल न होणं जर योग्य ठिकाणी तुमची एंट्री होते छोटासा रिस्क आहे तुम्ही चुकीचे असाल तर तुमचं स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. तिथं रिग्रेट थिंकिंग निगेटिव्हनेस अजिबात अप्रोच करायचं नाही. त्याच्यानंतर पैसा जो आहे तो चांगल्या पद्धतीचा क्रिएट होताना दिसतो. हे झालं कॉलच्या बाबतीत. सेम वे आता मी एक 25,800चा पुटचा दाखवतो तुम्हाला. नोव्हेंबरचा काय होऊ राहिलं मित्रांनो इथं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय काय दिसतंय किंमत थोड्या वेळा करता खाली आली ओपन इंटरेस्ट वाढला किमतीने एक रेंज बनवली नंतर काय आलं ओपन इंटरेस्ट कमी कमी आला प्राइस काय आली वरती वरती गेली परत ओपन इंटरेस्ट ठराविक वेळा करता साईडवेज झाला प्राइस पण साईडवेज झाली. ओपन इंटरेस्ट नंतर नंतर काय आला घटन दिसून राहिलं. हे टेक्स्चर असतात. सुरुवातीला इथं सेलिंग होती या पुढच्या स्ट्राईक मध्ये नंतर एक हाय बनला त्याच्यानंतर काय आलं जे सेलिंग केलेली होती ते खरेदी करायला सुरुवात झाली बायर झाले ते ओपन इंटरेस्ट घटतोय आपल्याला आणि प्रीमियम काय आला किंमत वाढली आहे. सिंपल शॉर्ट कव्हरिंग चालू आहे ती गोष्ट लक्षात ठेवायची सिंपल याला जादा डोकं लावत बसायचं नाही. त्याच्यानंतर एक साईडवेज होती या रेंजमध्ये हा सपोर्ट होता हा रेजिस्टन्स होता. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवलं तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचं 60 to 90% काम जे आहे ते इझिली होऊन जाईल. आता याला मी 4 तासामध्ये घेऊन जातो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. काय होईल मित्रांनो लवकर हॅलो 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 काय होईल याच्यामध्ये लवकर टपाटपा सांगा. हॅलो मित्रांनो हॅलो हॅलो लवकर सांगा
काय झालंय? अपसाइड मुवमेंट. हा, प्राइस आली खाली, ओपन इंटरेस्ट सगळ्यात जास्त झालाय. आता काय होऊ राहिलंय? ओपन इंटरेस्ट कमी होऊ राहिला आणि व्हॉल्यूम इथं वाढला. काय दिसतंय? व्हॉल्यूम वाढलाय. वाढला. हा, आता तुम्हाला होमवर्क देतो, थोडासा थोडासा बॅक टेस्ट करा डेटा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. रॅन्डम कुठली गोष्ट करू नका. पैसाच पैसा कमवायचा, आपल्याला पैसे द्यायचे नाही मार्केटला, ही गोष्ट लक्षात राहून द्या. होमवर्क करताना एक काम करायचं, 26,000चा पुटची स्ट्राईक, 26,200च्या पुटची स्ट्राईक, 25,500चा कॉलचं स्ट्राईक, 25,700च्या कॉलचं स्ट्राईक. बरोबर आहे? हा डेटा बॅक टेस्ट करा, पाठीमागच्या 1 महिन्याचा डेटा बॅक टेस्ट करा. टाइम फ्रेम घ्या 4 तास, 4 तासाचा टाइम फ्रेम करा. नंतर त्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ना बॅक टेस्ट करा पाठीमागील 1 महिन्याचा डेटा. ओके. आणि काय इंडिकेटर वापरायचे? झिरोदाकडे असेल तर झिरोदामध्ये ओपन इंटरेस्ट म्हणून आहे तिथं इंडिकेटर. अपस्टॉक असेल तर अपस्टॉक्स मध्ये सुद्धा आहे. ओके. हॅलो हॅलो, हे चेक करा आणि मला व्हॉट्सअपला सांगा. माझा घसा थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाहीये. थोडंसं समजून घ्या, आणि त्यामुळे आपण थोडंसं जास्त जे आहे ना वेळ घेतलेला.